दारासमोर उंबरठ्यावर हळदीचं लेपन लावणार आहोत। हे लेपन कसं तयार करायचं ते आधी पाहूयात। यासाठी इथे मी एक स्वच्छ धुतलेली वाटी घेतली आहे। त्यामध्ये मग 2 चमचे घरचे हळकुंड वापरून तयार केलेली हळद घेतली आहे। जर तुमच्याकडे घरची हळद नसेल तर तुम्ही त्याऐवजी गावठी हळद किंवा बाजारात मिळणारे उत्तम दर्जाची हळद देखील वापरू शकता। त्यानंतर ह्यामध्ये मी 2 चमचे गुलाबजल वापरणार आहे। गुलाबजलमुळे खूप छान असा सुगंध येतो। त्यानंतर ह्यामध्ये आपण 2 चमचे गंगाजल किंवा 2 चमचे शुद्ध गाईचं गोमूत्र किंवा ह्यापैकी काहीच नसेल तर 2 चमचे साधं शुद्ध जल वापरून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता हे तयार लेपन रांगोळीच्या दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणींना हा प्रश्न पडला असेल की दारासमोर उंबरठ्यावर हळदीचं लेपन का बरं लावतात? तर वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो। हळदीच्या लेपनाने घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात, तसेच घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते। असेही म्हटलं जातं की श्री गणेशाचे पुत्र शुभ लाभ यांचा दाराच्या उंबरठ्यावर वास असतो। त्याकरिता हे हळदीचे लेपन लावल्याने घराला लाभ भेटतो व घरात सगळे शुभ कार्य होतात। आणि अशा प्रकारे इथे मी रांगोळीच्या दोन्ही बाजूला हळदीचं लेपन लावून घेतलं आहे।